पुण्यामध्ये भुयारी मेट्रोचं लोकार्पण सुरू झालंय। श्री छगन राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांचाही सत्कार मुरलीधर मोहोळ करतील अशी मी त्यांना विनंती करते। पुष्पगुच्छ, पुणे रेल्वेचं स्मृतिचिन्ह आणि कॉफी टेबल बोक देऊन आपण सत्कार करतो आहोत। छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री, चंद्रकांत दादा पाटलांचा सत्कार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मुरलीधर मोहोळ करतील अशी मी त्यांना विनंती करते। नीलम ताईंचा सत्कार मुरलीधर मोहोळ करतील अशी मी त्यांना विनंती करते। पुणे मेट्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रावण हर्डीकर यांना विनंती आहे की श्री मुरलीधर मोहोळ यांचा सत्कार माननीय श्रावण हर्डीकर करतील अशी मी त्यांना विनंती करते। आणि इतर सर्व मान्यवरांचा सत्कार गुलाब पुष्प देऊन पुणे मेट्रोचे अधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करते। सर्वांना नमस्कार। 12:20 पर्यंत आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे, कारण 12:20ला ऑनलाईन देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी येऊन सर्व विकास कामाचं उद्घाटन करणार आहेत। आणि त्यामुळे कुठल्याच फॉर्मॅलिटीमध्ये वेळ न घालवता, कारण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय प्रामुख्याने सगळ्याच विषयांसाठी, पण भिडेवाडा हा विषय माननीय छगन भुजबळ साहेबांचा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचंही, उदय सामंतांच्या डिपार्टमेंटचे अनेक विषय आहेत, त्यामुळे त्यांचंही सगळ्यांचं मनोगत होणार असल्यामुळे मी अतिशय थोडक्या वेळात कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतो। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11 एकूण विकास कामं 26 तारखेला माननीय मोदीजी पुण्यामध्ये येऊन SP कॉलेजच्या ग्राउंडवर याचं उद्घाटन व्हायचं होतं। स्वाभाविकपणे फिजिकली मोदीजी मेट्रोमधून प्रवास करणार होते, परंतु नेहमीच आपण म्हणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, तसं निसर्ग आपल्या हातात नाही आणि पाऊस इतका झाला की सगळ्या बाजूने प्रयत्न केल्यानंतरही 26 तारखेचा कार्यक्रम हा हवामान खात्याचा अंदाज संध्याकाळी सुद्धा त्या दिवशी पाऊस येईल असं असल्यामुळे आपण दिल्लीहून प्राईम मिनिस्टर हाऊसमधून निरोप आला आणि कार्यक्रम रद्द केला। विरोधकांना कार्यक्रम हवे असतात, तसा एक कार्यक्रम मिळाला, म्हणजे निसर्गाच्या अवकृपेमुळे म्हणा, कारण अवकृपाच म्हटली पाहिजे, इतका हेवी पाऊस झाला, कार्यक्रम पोस्टपोन झाल्यानं करावा लागल्यानंतरही त्यांनी ते खापर माननीय पंतप्रधान महोदयांवर, भारत सरकारवर, महाराष्ट्र सरकारवर ते खापर फोडण्याचा प्रयत्न करून एक केविलवाना प्रयत्न आता आम्हीच उद्घाटन करतो, किती दिवस बंद राहणार, यांच्या काळात काय झालं, किती वर्ष सत्ता होती, असं असताना ज्या प्रकारचे गेल्या 10 वर्षामध्ये विकासाचे अनेक विषय, मेट्रो असेल, मग रोड्स असतील, एअरपोर्ट असेल, हे मार्गी लावत असताना त्यांनी तो प्रयोग केला। पण शेवटी या सगळ्या विरोधकांपेक्षा माननीय मोदीजींना अशा प्रकारचे प्रकल्प पूर्ण झालेत, ते लगेच सुरू झाले पाहिजे याची जाणीव असल्यामुळे, ती संवेदनशीलता असल्यामुळे आज त्यांनी लगेचच ऑनलाईन उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी दिला आहे। मला एक अर्धा मिनटं नेहमीपेक्षा जास्त घेऊन पण मेट्रोचे थोडे डिटेल्स आपल्यापुढे मांडायला पाहिजे की कसं आगामी काळामध्ये ह्या शहराचं ट्रॅफिक हे पूर्णपणे कंट्रोलमध्ये येणार आहे। कारण हे शेवटी ट्रॅफिक, मी कधीतरी 82ला पुण्यामध्ये यायला सुरुवात केलं तेव्हा 10 लाख असणारी लोकसंख्या 70 लाखावर गेली। आर्थिक स्थिती बरी होत चालल्यामुळे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, याचं घरातलं प्रमाण वाढलं, याला नियंत्रण, याला पर्याय हा शेवटी मेट्रोसारख्या मार्गानेच होता। आता पुणे मेट्रो टप्पा 1 मध्ये PCMC ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या 2 मार्गिका आहेत। यापैकी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम
भूमिगत मार्गाचं काम पूर्ण झालं, त्याचं लोकार्पण आज होईल. या मार्गिकेमुळे पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो नेटवर्कने जोडला जाणार आहे. दुपारी 4 वाजता या मार्गावर प्रवासी सेवा लगेच सुरू होईल. थेट PCMC ते स्वारगेट हा प्रवास या मार्गावर करणे शक्य होणार आहे. PCMC ते स्वारगेट या प्रवासासाठी 34 मिनिटं वेळ जाणार असून 35 रुपये भाडं असणार आहे. वनाज ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय, मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा PCMC या दिशेने प्रवास करू शकतात. या मार्गिकेतील बुधवार पेठ, कसबा पेठ हे स्थानिक लाल महाल, शनिवारवाडा, कसबा गणपती, इलेक्ट्रिक मार्केट यांच्या जवळ असून त्यामुळे येथे भेट देणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मंडई स्थानक अत्यंत मध्यवर्ती भागात असून महात्मा फुले मंडई, तांबटाळी, तुळशीबाग, भांडी मार्केट, दगडूशेठ गणपती मंदिर अशा ठिकाणी प्रवाशांना जाणे सहज शक्य होणार आहे. या भागात प्रचंड वाहतूक कोंडी असल्याने तिथे लोक जाण्याचं टाळत होते, परंतु आता मेट्रो पोहोचल्यामुळे या भागातील व्यापार उदीम यालाही चालना मिळणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक ते हे ST स्थानक आणि PMPL बस डेपोच्या जवळच बांधण्यात आलं आहे. त्यामुळे येथे मल्टी मॉडेल इंटिग्रेशन हब तयार झालेला आहे. ST तथा PMPL बसने आलेले प्रवासी शहराच्या दूरवर्ती भागांना जसे की PCMC, रामवाडी, वनाज येथे सहज जाऊ शकतील. शहरातील विविध भागातील लोकांना स्वारगेट येथे जाऊन ST घेणं सहज शक्य होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक ते ST स्थानक हे लवकरच भूमिगत पादचारी मार्गाने जोडले जाणार आहे.